Good morning friends. Today we are going to discuss about the electrophilic aromatic substitution in pyridine. Before going to discuss the electrophilic aromatic substitution, what is electrophilic aromatic substitution? Electrophilic aromatic substitution म्हणजे काय ते आपण बघू. आपण एक्झाम्पल घेऊ पायरिडीनचंच. हा हायड्रोजन आहे प्लस हा इलेक्ट्रोफाइल ई पॉझिटिव्ह. ओके, जर ॲरोमॅटिक रिंगवरचं हायड्रोजनला इलेक्ट्रोफाइल रिप्लेस करत असन, त्याच्या जागेवर इलेक्ट्रोफाइल लागत असन, that is E. The replacement of aromatic hydrogen by a electrophile, this is aromatic ring, that is pyridine. Replacement of this aromatic hydrogen by a electrophile is called as electrophilic aromatic substitution. Here is the substituted product is obtained. आता हा जो मेकॅनिझम आहे इलेक्ट्रोफाइलचा अटॅक, जेव्हा न्यूक्लियोफिलिक अटॅक इलेक्ट्रोफाइलवर होतो तेव्हा इट फॉर्म्स अ रेझोनेटिंग स्ट्रक्चर विच इज अ रेझोनन्स स्टॅबिलाइज, आणि नंतर तो प्रॉडक्ट फॉर्म करतो सेकंड स्टेपमध्ये. फर्स्ट स्टेप इज द स्लो अँड रेट डिटरमायनिंग स्टेप. आता हे इलेक्ट्रोफिलिक जे अटॅक आहे पायरिडीनवर कोणत्या पोझिशनवर फेवरेबल आहे, म्हणजे जेव्हा एखादा इलेक्ट्रोफाइल पायरिडीनवर अटॅक करतो की विथ रिस्पेक्ट टू दिस नायट्रोजन दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड पोझिशन, सेकंड थर्ड की फोर्थ, कोणत्या पोझिशनवर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होते ते आपण बघू. फेवरेबल कोणत्या पोझिशनवर आहे. आता इलेक्ट्रोफाइल जेव्हा अटॅक करतो, आता हे बघून घ्या की कोणत्या पोझिशनवर फेवरेबल राहील. जर एखादा इलेक्ट्रोफाइल एखाद्या याच्यावर, ॲक्च्युली ते इलेक्ट्रोफाइल अटॅक नाही करत, न्यूक्लियोफाइलचा अटॅक इलेक्ट्रोफाइलवर होतो. न्यूक्लियोफाइल जेव्हा अटॅक करतो इलेक्ट्रोफाइलवर तेव्हा जर एखादा कंपाऊंड त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर स्टेबल फॉर्म करत असेल तो, तर त्या पोझिशनवर तुमची रिॲक्शन फेवरेबल आहे असं समजायचं. ओके, आता बघू आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन पायरिडीन. इलेक्ट्रोफिलिक substitution in pyridine. आता ॲट हा पायरिडीन बघा, पायरिडीनचं स्ट्रक्चर काढतो. हा पायरिडीन आहे. ओके, दिस इज अ पायरिडीन. आता वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळं सबस्टिट्यूशन. हे C2 अटॅक, हे C3 अटॅक आणि हे C4 प्लस ई पॉझिटिव्ह. जेव्हा पायरिडीन हा इलेक्ट्रोफाइल सोबत रिॲक्ट होतो, जेव्हा तो C2 पोझिशनवर अटॅक करतो, म्हणजे कोणती, विथ रिस्पेक्ट टू दिस नायट्रोजन, दिस इज फर्स्ट, दिस इज अ सेकंड. ओके, C2 पोझिशन आला का लक्षात.
या पोझिशनवर या हे दिस फर्स्ट, दिस इज सेकंड. जेव्हा अटॅक करतो तेव्हा काय होते, हा बघा, हा याच्यावर अटॅक दाखवायचं C2 पोझिशनचं. फर्स्ट C2 पोझिशन, 1 बाय 1 बघू आपण लगे तो. C2 अटॅक, C2 अटॅक, C2 अटॅक म्हणजे ॲट सेकंड पोझिशन, पोझिशन सेकंड टू अटॅक. हा तुमचं काय आहे, पायरिडिन प्लस हा काय आहे तुमचा ई पॉझिटिव्ह. C2 अटॅक म्हणजे कसा, हा न्यूक्लिओफाईल. आता जनरली माहिती आहे का, पायरिडिन at normal condition does not show the electrophilic aromatic substitution, but at vigorous condition it can show. का तो नॉर्मल कंडिशनला शो करत नाही पायरिडिन हे इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन? याचं कारण एकमेव की पायरिडिनमध्ये हा नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन ॲटम आहे, जो की रिंगमध्ये असल्यामुळे तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढतो आणि रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतो. जर इलेक्ट्रोफाईल सोबत रिॲक्ट व्हायचं असेल कोणाला, पायरिडिनला, तर तो इलेक्ट्रॉन रिच असला पाहिजे, तेव्हाच तर स्ट्रॉंग केमिकल डिमांड सॅटिस्फाई होईल ना तुमची. जर स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल रिॲक्ट होत असेल इलेक्ट्रोफाईल सोबत, तर तुमचा बॉन्ड पण स्ट्रॉंग फॉर्म होईल आणि ती रिॲक्शन फेवरेबल होईल फॉरवर्ड डायरेक्शनला. ओके, म्हणून पायरिडिन ॲट नॉर्मल पोझिशन डज नॉट शोज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन लाईक नायट्रेशन, सल्फोनेशन अँड फिडल-क्राफ्ट रिॲक्शन. बट ॲट व्हिगरस कंडिशन म्हणजे हाय टेम्परेचर वगैरे यूज करून, एखादा कॅटलिस्ट यूज करून ही रिॲक्शन तुम्ही नायट्रेशन, सल्फोनेशन, दॅट फिडल-क्राफ्ट अल्कायलेशन तर होत नाही. ह्या रिॲक्शन तुम्ही शो करू शकतात. हा इलेक्ट्रोफाईल आहे तुमचा. आता तुमच्या बुक्समध्ये ह्याचं काही मेकॅनिझम दिलेलं नाही आहे, बट मी सांगतो ते लक्षात ठेवा, काऊन की हे मेकॅनिझम कुठंच सापडणार नाही. मी हे एका रेफरन्स बुकमधून यूज केलं आहे. तुम्हाला बुक्सचंही नाव सांगितलं आहे, मॉरिसन अँड बॉइड. हा न्यूक्लिओफाईल जेव्हा या इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करतो, बघा आता, दिस इज द फर्स्ट स्टेप. काय असते, स्लो. हे पण दिलेलं नाही आहे तुमच्या बुक्समध्ये, स्लो अँड रेट डिटरमाइनिंग स्टेप, RDS. म्हणून माहिती आहे का, पायरिडिन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो नॉर्मल कंडिशनला शो करत नाही, बट ॲट हाय विगरस कंडिशनला तो इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन शो करतो. आता मला C2 अटॅक आहे, म्हणजे इलेक्ट्रोफाईल कुठं लागेल, इथं लागल्यानंतर हा बॉन्ड याला दिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवर येईल. म्हणजे कसा बघा तुम्ही, आता हा इथं हायड्रोजन असतो याचा, पॉझिटिव्ह चार्ज इथं येईल, बरोबर आहे. हा डबल बॉन्ड. दिस इज अ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. दिस पॉझिटिव्ह चार्ज अंडरगोज इनटू डिलोकलायझेशन विथ दिस रिंग अँड फॉर्म्स अ डिफरंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता मला सांगा, हे स्लो आणि रेट डिटरमाइनिंग स्टेप काय आहे? एखादा स्टेबलचं अनस्टेबल कंपाऊंडमध्ये तुम्ही कन्व्हर्शन करत असाल तर त्याला ती स्टेप जी आहे ती स्लो राहील, त्याला जास्त एनर्जी लागेल. रेट डिटरमाइनिंग स्टेट, स्लो स्टेपमध्येच तुम्ही रेट डिटरमाइन करू शकता. हा पायरिडिन काय आहे, स्टेबल आहे. इलेक्ट्रोफाईलचा अटॅक केल्यानंतर तो अनस्टेबल बनेल, म्हणजे तो रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये एखादा कार्बोकॅटायन फॉर्म करेल, कटायन, म्हणजे तो अनस्टेबल झाला. मग ही स्टेप काय झाली, स्लो अँड रेट डिटरमाइनिंग स्टेप. या स्टेपमध्येच तुम्ही रेट डिटरमाइन करू शकता. आता हा असा जातो आणि पॉझिटिव्ह चार्ज इथं येतो, म्हणजे कसा बघा, इकडे नाही, इकडे काढतो मी, इकडे काढून घ्या ना, असं काही नाही. हा असा जातो, H हा E, बरोबर आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथं, हा डबल बॉन्ड इथं, हा डबल बॉन्ड
असा जातो. असं रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघा. हा डबल बॉन्ड इथं गेल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज या नायट्रोजनवर येईन. डबल बॉन्ड डबल HE पॉझिटिव्ह चार्ज या नायट्रोजनवर येईन. बरोबर आहे. आता या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये जो नायट्रोजन आहे हेटेरो ॲटम, एखादा स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर पाहिजे असेल तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट पाहिजे. बट इथं काय नायट्रोजनवर लोन पेअर असते आणि हे दोन बॉन्ड म्हणजे सेक्स्टेटच कंप्लीट आहे, याचा ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. म्हणजे हा अनस्टेबल स्ट्रक्चर झाला. अनस्टेबल बरोबर आहे. C2 पोझिशनला अनस्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे हा. अनस्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर का की नायट्रोजनचा सेक्स्टेट इथं नायट्रोजन सेक्स्टेटमध्ये असतो, ऑक्टेट कंप्लीट नसतो, म्हणून हा अनस्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. C2 पोझिशनला जेव्हा इलेक्ट्रोफाईलचा अटॅक होतो. आता C3 पोझिशनचं बघा, हे झालं C2. C3चं बघा, C2ला काय आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर अनस्टेबल आहे, नायट्रोजनचं सेक्स्टेट नायट्रोजन सेक्स्टेटमध्ये असल्यामुळे. आता हा C3 अटॅक दाखवा बघा, पोझिशन 3 अटॅक. C3 अटॅक म्हणजे तुम्ही पायरिडिन, हा पायरिडिन प्लस हा इलेक्ट्रोफाईल स्लो RDS, स्लो रेट डिटर्माइनिंग स्टेप असते ही, ह्याच्यामध्ये असते ती. कशामध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, अनस्टेबल असल्यामुळे. हा C3 अटॅक म्हणजे इलेक्ट्रोफाईल इथं लागेल, पॉझिटिव्ह चार्ज इथे येईल, म्हणजे हा E हायड्रोजन असा डबल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज इथं, हा डबल बॉन्ड इकडे जाईल, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवर येईल. कोणत्या, या. HE पॉझिटिव्ह चार्ज इथे जाईल. बरोबर आहे. अजून हा पॉझिटिव्ह चार्ज डिलोकलाइज होईल, हा डबल बॉन्ड असा जाईल. पॉझिटिव्ह चार्ज इथं HE हा. आता या तिन्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये बघा तुम्ही, नायट्रोजनवर कुठे पॉझिटिव्ह चार्ज दिसतो का, नाही. म्हणजे इथं नायट्रोजनचा ऑक्टेट कंप्लीट आहे. म्हणजे हे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे आफ्टर अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल ओव्हर C3 पोझिशन, दीज आर द स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर. स्टेबल म्हणजे C3 अटॅक जो आहे हे आपल्याला काय म्हणू शकतो की फेवरेबल आहे. इलेक्ट्रोफाईलचा अटॅक ओव्हर पायरिडिन इज अ फेवरेबल आहे. दिस इज इलेक्ट्रोफाईल. का की याच्यामध्ये जो नायट्रोजन आहे रिंगमधला त्याचा सेक्स्टेट मध्ये नाही आहे, तो ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे त्याचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म होईल ते काय राहील, स्टेबल. हे झालं, इट्स ऑल अबाउट C3 अटॅक. ओके. नंतर काय होते, हा असा जाऊन फायनल जेव्हा प्रॉडक्ट मिळवायचा असतो तेव्हा हा डिप्रोटोनेशन करून आपला तुमचा फायनल प्रॉडक्ट मिळून जातो. असा डिप्रोटोनेशन. त्याच्या याच्यात मगाच्या याच्यातही असंच, हा तर डबल बॉन्ड फॉर्म होतो. अशा प्रकारे तुमचा प्रॉडक्ट फॉर्म होतो, दॅट 3 सबस्टिट्यूटेड पायरिडिन. हे झालं तुमचं फायनल प्रॉडक्ट. ते C2 मध्ये ते 2 सबस्टिट्यूटेड पायरिडिन, बट तो फेवरेबल नाही आहे. का की त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे आहे ते अनस्टेबल आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजन हे सेक्स्टेटमध्ये आहे. कोणतंही कंपाऊंड जर स्टेबल पाहिजे असेल तर
तो स्टेबल कंडिशनमध्ये पाहिजे असेल तर त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे स्टेबल पाहिजे. ओके. आता C4 अटॅक बघा, C3 वाला फेवरेबल आहे सांगितलं मी, C2 वाला पण फेवरेबल नाही आहे. म्हणजे आता C4 अटॅक बघा, C4 अटॅक पायरिडीन हा इलेक्ट्रोफाईल. C4 अटॅक म्हणजे विथ रिस्पेक्ट टू नायट्रोजन दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ पोझिशन. म्हणजे असा अटॅक होईल, स्लो आणि RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप राहील फर्स्ट. म्हणजे तो असा फॉर्म करेल, हा EH पॉझिटिव्ह चार्ज इकडे येईल, काऊन की बॉन्ड इलेक्ट्रोफाईल इथं आल्यावर इथं पॉझिटिव्ह चार्ज, हा डबल बॉन्ड. नंतर हा डबल बॉन्ड असं गेल्यावर या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल, डबल बॉन्ड EH डबल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. अजून हा असा जातो आणि पॉझिटिव्ह चार्ज इथं येतो. पॉझिटिव्ह चार्ज हा डबल बॉन्ड, डबल बॉन्ड. आता काय होते ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये बघा, कोणत्याही एका स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज दिसतो का? हो दिसतो. कोणत्या? सेकंड स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, म्हणजे तो नायट्रोजन जो आहे हा सेक्स्टेटमध्ये आहे. तो सेक्स्टेटमध्ये असल्यामुळे ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसे राहील? अनस्टेबल. म्हणजे द अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल ओव्हर C4 पोझिशन इज अनफेवरेबल. म्हणजे ते होणारच नाही. का की आपल्याला काय पाहिजे की आपला जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे तो स्टेबल पाहिजे. इथं सेक्स्टेटमध्ये असल्यामुळे तो अनस्टेबल राहील. दिस इज अनस्टेबल स्ट्रक्चर बिकॉज द नायट्रोजन इज प्रेझेंट इन अ सेक्स्टेट. मग नंतर काय होते? फास्ट हा असा जाऊन तुमचा फायनल प्रॉडक्ट मिळतो, बट त्याची यील्ड पण कमी राहते. C2 आणि C4 पोझिशनला ॲक्च्युली होतच नाही. झाली रिॲक्शन तर ते विगरस कंडिशनला होईल, नॉर्मल कंडिशनला होणार नाही. आणि झाली रिॲक्शन तरी त्याचा जो प्रॉडक्टची यील्ड आहे ती एकदम कमी येईल. म्हणजे ते मग फायदेशीरच नाही. आवर एम इज टू प्रिपेअर द प्रॉडक्ट विच हॅविंग अ हाय यील्ड, विच हॅविंग अ हाय यील्ड. म्हणजे आपला एम काय आहे की एखादा प्रॉडक्ट मिळवायचा आहे तर चांगल्या यील्डमध्ये पाहिजे तो. अशा प्रकारे हा प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला. डिप्रोटोनेशन झाल्यानंतर हा इकडे जाईल, म्हणजे डबल बॉन्ड फॉर्म होईल, हा डिप्रोटोनेशन -H पॉझिटिव्ह. अशा प्रकारे हे रिॲक्शन होईल. म्हणजे मग फेवरेबल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कोणत्या पोझिशनवर राहील? C2 ला पण माहित आहे का अटॅक होतो इलेक्ट्रोफाईल जेव्हा C2 पोझिशनला लागतो तेव्हा त्याचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म होतात ते अनस्टेबल असतात. का की नायट्रोजन जो आहे तो सेक्स्टेटमध्ये असतो, म्हणजे स्टेबल नसतो. C3 मध्ये असा पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजनवर येत नाही, म्हणजे तो फेवरेबल स्ट्रक्चर स्टेबल स्ट्रक्चर रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म करतात. म्हणजे त्याचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय राहील? स्टेबल. म्हणजे ते फेवरेबल राहील रिॲक्शन. आणि C4 जेव्हा अटॅक होतो तेव्हा त्याचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघतात समोर, त्याच्यामध्ये नायट्रोजनवर एका रेझोनेटिंग स्ट्रक्चरवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे तिथं तो सेक्स्टेटमध्ये आहे, त्याचा ऑक्टेट कंप्लीट नाही, म्हणजे त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसे आहे? अनस्टेबल. म्हणजे फ्रॉम दिस द कन्क्लुजन इज दॅट व्हेन वी अटॅक द इलेक्ट्रोफाईल ओव्हर अ C3 पोझिशन
द रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर्म इज अ स्टेबल. म्हणजे जेवढेही आता मग इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन पायरिडीनमध्ये होईल त्या कोणत्या पोझिशनला होईल? प्रिफरन्सली C3 पोझिशन रादर दॅन C2 अँड C4 पोझिशन. ओके, याचा मी रिझन सांगितलं आहे काय की त्याचा जो रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे तो मोस्ट स्टेबल असतो. कोणाचा? जेव्हा इलेक्ट्रोफाईलचा अटॅक C3 वर होतो तेव्हा. ओके, गॉट इट. थँक्यू. मग याचे वेगवेगळे रिॲक्शन आहे, याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये आहे नायट्रेशन आहे, त्याच्यामध्ये सल्फोनेशन आहे, त्याच्यामध्ये फिडल क्रॉप अल्कायलेशन तर दाखवत नाही बट तो ॲसिड बेस कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये. हॅलोजिनेशन आहे ते पण दाखवतो तो. हे सगळ्या रिॲक्शन तो फिगरस कंडिशनला दाखवतो. ॲट हाय टेम्परेचर नॉर्मल कंडिशनला दाखवत नाही. याचं कारण मी सांगितलं आहे. बेन्झिन एवढा पायरिडीन हा न्यूक्लिओफिलिक नसतो. बेन्झिन इज अ रिच इन इलेक्ट्रॉन. पायरिडीन तेवढा रिच नसतो. का? की पायरिडीनमध्ये नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असल्यामुळे तो स्वतःकडे रिंगमधले इलेक्ट्रॉन ओढतो आणि रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतो, म्हणजे त्याची न्यूक्लिओफिलिसिटी तो डिक्रीज करतो. बट टू ऑकर अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफाईल कसा पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करण्यासाठी. तेव्हाच तर तुमची रिॲक्शन होईल टू सॅटिस्फाय द केमिकल डिमांड. ओके, गॉट इट. तर ते आपण उद्या बघणार आहोत. त्याच्या एक एक रिॲक्शन कोणकोणत्या रिॲक्शन आहे. दिस इज ऑल अबाउट द मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन ॲट C2, C3 अँड C4 पोझिशन. बट द अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल ओव्हर अ C3 पोझिशन इज फेवरेबल. ओके, गॉट इट. थँक्यू.